सावधान शेतकरी मित्रांनो, पैसे भरूनही सोलर पंप मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची न्यूज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. शेतकरी मित्रांनो, ज्यांना कोणाला सोलर पंप घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी होणार आहे. मित्रांनो, पैसे भरूनही तुम्हाला सोलर पंप दिला जाणार नाही. का दिला जाणार नाही, व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेचे फॉर्म भरलेले आहेत, अर्ज मंजूर देखील झालेले आहेत आणि त्यांना पेमेंट भरण्याचे ऑप्शन देखील आलेले आहेत, म्हणजे मेसेजसुद्धा पडलेला आहे. तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पैसेसुद्धा भरलेले आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सावधानगिरी बाळगायची गरज आहे. शेतकरी मित्रांनो, कुसुम सोलर योजना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र शासनाने चालवलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 5 ते फक्त 10% रक्कम भरायची आहे. हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. मित्रांनो, यासाठी 90 ते 95% सबसिडी ही शासनाकडून दिली जाते. महाराष्ट्रात सध्या मागेल त्याला सोलर पंप योजना राबवली जात आहे. PM कुसुम महावितरण आणि मागेल त्याला सोलर पंप योजना या दोन्ही योजनेच्या अर्ज जे आहेत ते अर्ज शेतकऱ्यांनी व्यवस्थित केलेले आहेत. काही शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर देखील झालेले आहेत. त्यांना पेमेंटचा ऑप्शनसुद्धा पडलेला आहे. मात्र मित्रांनो, या अर्जाची पडताळणी चालू झालेली आहे आणि ह्या अर्जामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना सोलर मिळणार नाही आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पेमेंट केल्यानंतरही काही कारणास्तव त्यांचा अर्ज बाद झाला आहे तर त्यांना पैसे परत मिळण्यास वेळ लागू शकतो. तसेच या रकमेवर कोणत्याही प्रकारचं व्याज दिलं जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व अटी पूर्ण होत असल्याची खात्री केल्यानंतरच पेमेंट करायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पेमेंट करायचा ऑप्शन आलेला आहे त्यांनी नियम व अटीमध्ये आपण व्यवस्थित पालन केलं आहे का याचीच दक्षता घ्यायची आणि मगच पेमेंट करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, पेमेंट करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या सातबारा उतार्यावरती विहीर किंवा बोरवेलची नोंद आहे का याची खात्री करायची आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे वीज कनेक्शन नाही याची ही खात्री करून घ्यायची आहे. तसेच त्यांनी पूर्वी सोलर पंप घेतलेला नसावा. म्हणजे शेतकरी मित्रांनो, नियमामध्ये जे नियम अटी लावलेले आहेत कुसुम सोलर योजनेचा फॉर्म भरतावेळेस त्या योजनेचं पालन झालं असे शेतकरी ज्या योजनेमध्ये व्यवस्थित बसतात त्या शेतकऱ्यांनाच इथून पुढे आता पेमेंट केल्यानंतर सोलर पंप येणार आहे. म्हणजे की अर्जाची तुमची आता पडताळणी व्यवस्थितरित्या होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही महावितरण जर मार्फत घेत असाल सोलर पंप तरीही तुम्हाला इथे तीच नियम व अटी लागू होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ज्या कोण्या शेतकऱ्यांना पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे आणि त्यांनी जर नियमाचं पालन केलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी पेमेंट करायचं नाही आहे. तुम्ही जरी पेमेंट केलं, तुमच्या अर्जाची पडताळणी झाली आणि तुमचा अर्ज जर बाद झाला तर तुमचं पेमेंट हे 5 ते 6 महिन्यासाठी हे स्थगिती होऊ शकतं. म्हणजे की तुम्ही पेमेंट भरूनही तुम्हाला पेमेंट परत मिळून जाईल, पण 5 ते 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत कालावधी लागू शकतो. म्हणजे तुम्हाला तुमचे भरलेले पैसे हे गुंतवून पडताल. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुसुम सोलर योजनेचा फॉर्म भरता वेळेस नियम व अटीचं पालन होईल अशा प्रकारेच अर्ज करायचा आहे. मित्रांनो, ही होती माहिती अत्यंत महत्त्वाची कुसुम सोलर योजनेसंदर्भात. दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.